हां निवृत्त वीज कर्मचाऱ्यांचे जो वाढीव पेन्शनचा जो प्रश्न होता यासाठी आपण सर्वांनी एक सिन्सिअर प्रयत्न म्हणून दिनांक 28 जानेवारी रोजी या EPFO कार्यालयाच्या बाहेर उपोषण करण्याचं ठरवलेलं होतं। या अनुषंगाने सन्माननीय कमिशनर मुंबई पोलीस यांच्याकडे आपण पत्र दिलेलं होतं, त्याचप्रमाणे EPFO आणि CPF या दोन्हीकडे आपण पत्र दिलेलं होतं। यापैकी पोलीस कमिशनर साहेबांनी आपल्या पत्राची आणि आपल्या वृद्ध कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून एक विशेष अधिकारी महेंद्रकर म्हणून या ठिकाणी नियुक्त केले आणि त्यांनी आम्हाला काल रात्री मेसेज दिला की उद्या सकाळी कमिशनर EPF यांच्यासोबत तुमची बैठक करायची आहे, त्यासाठी तुम्ही इथे ताबडतोब या आणि यामध्ये जर का मार्ग निघाला नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी मोकळे आहात। या अनुषंगाने महेंद्रकर साहेब, त्याचप्रमाणे EPFOचे कमिशनर सन्माननीय सुमेर रत्नू साहेब आणि आम्ही सर्व अशी एक जवळपास 2-2.25 तास या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि या बैठकीबद्दल आता प्रवीण वाघ साहेब हे थोडक्यामध्ये आपल्या सगळ्यांना अवगत करतील। प्रवीण वाघ साहेब आता आपल्या सर्वांजवळ बोलतील। मित्रांनो नमस्कार। आपल्या उद्याच्या आमरण उपोषणाच्या आंदोलनाबाबत आम्हाला आपल्या मुंबई पोलीसकडून आम्हाला ज्या सूचना प्राप्त झाल्या त्यानुसार आम्ही इथं आणलो होतो आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मुंबई पोलिसांचे जे आपले महेंद्रकर म्हणून त्यांचे प्रतिनिधी आणि आपले MECBचे आपले सेवानिवृत्त कर्मचारी सगळे या ठिकाणी उपस्थित झाले आणि साधारणपणे आम्ही अडीच-तीन तास आम्ही ह्या लोकांशी या विषयावर आम्ही चर्चा केली। त्या चर्चेमध्ये असं दिसून आलं की आपल्या CPF MECB CPF ट्रस्टकडून अजूनही त्यांनी जे याच्यापूर्वी जे काही कॉरस्पॉन्डन्स केलेला होता आणि आपलं जे आंदोलन ज्या विषयावर आपण हे आंदोलन घेणार आहोत त्या विषयाचं पूर्ण समर्थन, पूर्ण जस्टिफिकेशन त्यांनी आमच्यासोबत फॅक्ट्स आणि फिगरच्या माध्यमातून त्यांनी आमच्यासमोर मांडलं। त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की MECB CPF ट्रस्टचा जो आपला जो रूल आहे की ज्याच्यामध्ये हायर पेन्शनची ही प्रोव्हिजन केली जाते, तर मुळात ही प्रोव्हिजन 6/6/2005ला आपल्या 3 कंपन्यांचं फॉर्मेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे MECB CPF ट्रस्टचं जे आपले रूल्स रेग्युलेशन जे फ्रेम झाले 3 कंपन्यांसाठी, त्याच्यामध्ये हा वाढीव पेन्शनचा हा मुद्दा त्यांनी इन्क्लूड केलेलाच नाहीये। त्याच्यामुळे झालं काय की आपले जे MECB हायर पेन्शनचे जे प्रपोजल होते तर EPFOची जी अथॉरिटी आम्हाला असं आता आम्हाला म्हणत आहे की तुमचा जो रूल त्या ठिकाणी प्रोव्हिजन ते आपलं मेन्शन नसल्यामुळे, ती प्रोव्हिजन नसल्यामुळे तुमचे सर्व जे हायर पेन्शनचे प्रपोजल हे सगळे रिजेक्ट होऊ शकतात असं त्यांनी आम्हाला सांगितलं। पण आम्ही त्यांना असं सांगितलं की बाबा तुम्ही एवढी काही आम्ही त्या कामासाठीच ते काम व्हावं म्हणून आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न करत आहोत। परंतु त्यांनी 2 मुद्दे असे मांडले की तुम्ही MECB CPF आपल्या जे रूल्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ही अमेंडमेंट करून आणा की तुम्हाला ते हायर पेन्शनला तुम्ही एलिजिबल आहात। हा एक मुद्दा त्यांनी आम्हाला सांगितला आणि दुसरा मुद्दा आम्हाला असा सांगितला की तुमच्या सर्व जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईचे कागदपत्र आम्हाला ही सगळी इंडिव्हिज्युअली मेरिट वाईज आम्हाला लागणार आहे। त्याच्यामध्ये आम्हाला इतर दुसरी कोणतीही कारणं आम्हाला चालणार नाही। ही 2 आम्हाला त्याचे मुद्दे आम्हाला सांगितले। त्या अनुषंगाने आम्ही उद्याचं जे बेमुदत धरणं आपलं आंदोलन जे उपोषण जे होतं तर आमच्या उपोषण जे होतं ते आपल्या सर्वांच्या सहमतीने आपण ते करणार होतो, परंतु अशी परिस्थिती आमच्या समोर त्यांनी मांडल्यामुळे आम्हाला ते नाईलाजास्तव तूर्त ते जे आंदोलन जे उपोषण आहे आम्ही ते स्थगित करीत आहोत आणि याची पुढे आंदोलनाची जी रणनीती आहे, जे आपल्याला इथून पुढे आपली जी रणनीती ठरवायची आहे तर ती रणनीती आपल्या MECB CPF ट्रस्टच्या वतीने आपल्याला ही परिपूर्ण करून घ्यायची आहे आणि ही परिपूर्ण करून घेण्यासाठी इथून पुढे आपल्याला आपली साथ लागणार आहे, आपला पाठिंबा लागणार आहे। कारण त्यांनी आम्हाला अजून एक ऑप्शन असा मांडला होता की तुम्ही हायकोर्टात जा
परंतु मला आपल्या सगळ्यांची परिस्थिती मला माहिती आहे, आर्थिक परिस्थिती मला जाणीव आहे, म्हणून मी हायकोर्टाचा तो जो मार्ग आहे आपण त्या मार्गाला आपण जाणार नाही आहोत असं माझं स्पष्ट वैयक्तिक मत आहे. त्याचं कारण असं आहे की या आपल्या एजग्रुपमध्ये आपल्याला आपण ते काम आपल्याकडून होईल किंवा त्या कामाच्या माध्यमातून आपलं ते काम सगळे आपण कागदपत्र देऊन आपण त्या मार्गाला केव्हा त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्या लिटिगेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला केव्हा त्याचा रिझल्ट आपल्याला मिळेल हे काही सांगता येऊ शकत नाही. म्हणून आम्ही असं ठरवलं की आता सीपीएफ ट्रस्टचं जे काही रूल्स जे रेग्युलेशन जे चेंज करायचं आहे ते चेंज करून घेतल्यानंतर आम्हाला ईपीएफओने असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे की जर तुम्ही तसं जर करून आलं तर तुमचा हा हायर पेन्शन वेजेसचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो आणि तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. नाही, याच्यामध्ये 1 मिनिट फक्त मी आता कन्क्लूड करतो की मुळामध्ये मी कमिशनर साहेबांच्या समोर असा प्रश्न मांडला की ज्या अर्थी एमएससीबी सीपीएफ ट्रस्टने आमचे जॉईंट ऑप्शन कलेक्ट केले आणि ते ईपीएफओकडे पाठवले, त्या अर्थी सीपीएफ ट्रस्टमध्ये याबाबतची प्रोव्हिजन नक्की असणार आहे. फक्त त्यांच्याकडून ती कळलेली नसेल तर त्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सीपीएफ ट्रस्टवरतीच थोडंफार एक निर्माण करावं लागेल की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी या ईपीएफओकडे स्वतः क्लिअर करायला पाहिजेत. कारण ईपीएफच्या ऑफिसमध्ये आपल्या सीपीएफ ट्रस्टचा एकही अधिकारी आज दिवसापर्यंत आलेला नाही. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आत्ताच्या बैठकीच्या अनुषंगाने सांगोपांग अभ्यास करून त्यानंतरच निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई करू नका. मुंबईला यायला निघाले असतात तर तिथल्या तिथे थांबा एवढीच विनंती करीन. आणि मला वाटतं आता धन्यवाद, माझ्यासोबत आपण सर्वजण या ठिकाणी आहेत. प्रवीण वाघ साहेब यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे आणि हा प्रश्न कुठेही थांबलेला नाही. हा प्रश्न असाच चालू राहणार. आपण याचा निर्णय लावल्याशिवाय राहणार नाही याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी आणि कुठेही नाउमेद होऊ नका. आपण हे पुढे चालू ठेवतोय. धन्यवाद.